सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी निशू माझं बॉयफ्रेंड. हाय. मी पुण्याला होते ना शिकायला, तिकडेच आमचं जमलं. आम्ही एकत्र राहायचो तिकडे. ही इज मॅरिड. आबा कुठे गेले काहीच कळत नाहीये. गाढवा, अरे लक्ष कुठे असतं तुझं? तुला सांगून उतरले ना ते. म्हणजे आबा पोचले इकडे. अहो तुमची बॅग राहिली शिऱ्याकडे, त्याच्याबरोबर कपडे गेले असतील नाही का? कपडे हिरवे असून चालत नाही, मन हिरवं असावं लागतं. गुड मॉर्निंग. काय शेखर, अरे आज गुरु तुझ्या घरी आला होता काय? हो, आम्ही दोघं एकत्रच आलो ऑफिसला. का तुला काय ऑब्जेक्शन आहे? अरे नाही भाऊ, मी कसलं ऑब्जेक्शन घेणार. बरं शेखर, तुला एखादा जुळा भाऊ आहे का? झालं तुझं सुरू? अरे मस्करी करत नाहीये. काल माझ्या बायकोने एका माणसाला बघितलं, सेम टू सेम तुझ्यासारखा होता. तिला वाटलं तूच. मग तिने काय हातबीक मारले की काय? अरे नाही रे बाबा. ती मला म्हणाली शेखर भाऊजी गावाला गेलेत. मी म्हटलं अगं नाही, तर माझं ऐकायलाच तयार नाही. मला म्हणाली मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, बॅग वगैरे घेऊन दादरला गेलेत म्हणून. कधी बघितलं हे? काल ना? हो. अरे मग बरोबर आहे, मीच होतो तो. अरे शिर्या गेला ना काल पुण्याला, त्याला सोडायला गेलो होतो स्टँड वरती. अरे देवा, मेलो आता. हे बघ, आता हे माझ्या बायकोला सांगायला जाऊ नकोस. आता तुझ्या बायकोला सांगायला मी कशाला जाईन? नाही रे, ती तुला फोन करणार आहे. आमची पैज लागली होती. मी म्हटलं तिला तो शेखर नाहीये, तर ती म्हणाली शेखर भाऊजीच आहेत. मी माझ्या डोळ्यांनी बघितली. काय रे, कितीची पैज लावली होती? नाही नाही, पैशाचा प्रश्न नाहीये. फक्त ती जिंकली तर तिला डिनरला घेऊन जावं लागणार आहे. अरे गुड न्यूज आहे यार. मी आता तुझ्या बायकोला फोन करतो ना. अरे बाबा, अरे कशाला माझा दिवाळं काढतोय? राहू दे ना, दे इकडे दे. अरे काय बोलतो हा? एक दिवस स्वतःच्या बायकोला घेऊन हॉटेलमध्ये गेला तर लगेच दिवाळ? अरे शेखर, तसं नाहीये साहेब. ते साहेबांनी बिलं दिली, जरा चेक करा. काय रे ते? काय रे? अरे हेच मी सांगतोय ना कधीपासून. हा नवीन मॅनेजर ना वाट लावणार कंपनीची. अरे ही काय बिलं आहेत का साला? शेखर हळू बोल, हळू बोल. अरे हळू का हळू? मी काय नाही, मी हे वरपर्यंत पोहोचवणार, सोडणार नाही याला. शेखर, अरे तू पोचव ना वरपर्यंत, पण आतापासून बबरा कशाला करतोस? शेखर, तुला माहित नसेल तर सांगतो, त्याचे चमचे आहेत ना इथेच आहेत. का रे, तू माझ्याकडे काय बघतो? हे बघ, आम्हाला काय माहित नाही. काय? आम्हाला सगळं माहित आहे. तू चमचे आहेस तर नाही. ए गुरु, चल चल चल. आधी तिकडे टेन्शन आहे. बसा बसा, तुम्ही बसा. काय झालेलं नाहीये, बसा. हा श्यामल, ए श्यामल. हा आले आले. अगं आई, तुम्ही ऐक ऐक ऐक, शिर्याचा फोन आला होता. हा नाही आला ना? नाही आला ना? वाटलंच मला. एक नंबरचा बेजबाबदार झालेला आहे तो. काय श्यामल, इथे असला ना की मी 24 तास त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो ग. तिथे काय विचारणारा कोण नाही, सांगणारा कोण नाही, उदाळला. झालंय का तुमचं बोलून? आता मी बोलू नको का? नाही, मला कळलं. शिर्याचा फोन आला होता ना? हो. आला होता ना? वाटलंच मला. अगं तुझ्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्सच सांगतोय. नाही तर लगेच विषय बदलला असतास तू. बरं, चहा बरोबर काय केलं? आता विषय कोण बदलतंय? मला हेच आवडत नाही तुमचं. कुठलीही गोष्ट पूर्ण ऐकायची नाही, लगेच बोलायला सुरुवात. चुकलो 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 बस. शिर्यासारखा अत्यंत जबाबदार मुलगा दुसरा कोणी नाही. असं मला म्हणायचं नाहीये. त्याची चूक झालीच आहे, पण झालीये ना चूक. किती वेळा उगाळणार आहात आता तुम्ही? आबांची बॅग पुण्याहून कशी आणायची याचा विचार नको का करायला? करेक्ट, बरोबर आहे तुझं. श्यामल, हे घे. काय?
2 सदरे आणले आबांसाठी. अगं त्यांचे सदरे गेले ना बॅगेमध्ये, मग घालणार काय ते आता. बरं आबा कुठे गेले? पेन्शनर क्लब मध्ये गेलेत. तो तुम्ही दिलेला शर्ट घालून गेले. काय? म्हणलं आबा अशी काय जात आहे? म्हणे फॅन्सी ड्रेस मध्ये कसा दिसतो ते दाखवायचंय मला सगळ्यांना. विचारत होते पॅन्ट आहे काय कधी. चहा आणते तुमच्यासाठी. मग काय शलाकाबाई, परीक्षा संपली, आता काय? आता धम्माल. मी आणि प्रियानी ठरवलंय आधी सगळे पिक्चर बघायचे. तसं नाही ग, टीवाय नंतर पुढे काय असं म्हटलं मी. हा काय बघू? बघू म्हणजे रिझल्ट काय लागतो त्यावर आहे. अगं पण डोक्यात काहीतरी ठरवलं असशीलच ना. नाही ग, मी ना कधी काही ठरवतच नाही, कारण माझ्या बाबतीत ठरवलेलं कधी खरं होतच नाही. माझ्या बाबतीत तरी कुठे होतं, पण मला सवय लागली आता. शलाका, 1 वर्षापूर्वी मी ठरवलं होतं ते सगळं घडलं असतं ना. जाऊ दे, पण काहीतरी ठरवायला तर पाहिजेच ना ग आपल्याला. पण यावेळेस मी जो निर्णय घेणार आहे ना शलाका, तो माझ्या एकटीचा असणार आहे. काय ठरवणार आहेस? हा, ठरवणार नाही, माझं ठरलंय कन्फर्म. मला ना शलाका आता या सगळ्याचा खूप खूप कंटाळा यायला लागलाय. अर्थात दुसऱ्या कोणाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, कारण प्रत्येक वेळेस निर्णय माझाच असायचा. इतके दिवस ना मी मनाने निर्णय घेत आले, पण यावेळेस मी डोक्याने पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय. आणि शलाका, दिस इज द टाइम. आत्ता नाही तर कधीच नाही ग. आयुष्य सगळं असं थांबल्यासारखं झालंय, शांत. सगळा गाळ असा साठत गेलाय. आयुष्याला प्रवाह हवा ग, नाहीतर आठवणी नुसत्या अशा गाळासारख्या साठत राहतील. कुक्कुटपालन प्रशिक्षण बेरोजगारांसाठी सध्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या. काही चॅनल्सवरच्या तंग कपड्यातल्या नट्यांना पाहून आबाल वृद्धांवर परिणाम होतो का? नाही होत. चहा घ्या ना. आबा, तुम्हाला चहा हवाय का? माझा झालाय मग. काय ग शलाका, आज गेली नाही तू योगीच्या बरोबर जॉगिंगला? आई ग, योगुताई जॉगिंगला नाही गेलीये. मग काय आता? अगं बाई, हे काय आहे? काय? अहो, योगिता घर सोडून गेली आहे. काय? अगं कोण म्हणतं? कोण म्हणतं काय हे बघा ना. अगं कुठे ठेवली होती चिठ्ठी तिने? प्रिय मामा मामी, माझी काळजी करू नये. मी कुणाच्याही रागाने वगैरे जात नाहीये. तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलं त्याबद्दल थँक्स. या पुढचा निर्णय मी घेतलाय, तो सक्सेसफुल झाला की मग फोन करेन. योगिता. अरे हिला काय डोकं बिका आहे की नाही? अहो, हळू बोला ना तुम्ही. ही एकटी मुलगी इथे, तिचे आई बाप अमेरिकेत. तिची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. उद्या हिला काही झालं म्हणजे? अहो, तुम्ही काहीतरी काय बोलताय? काहीतरी काय? शेखर, तू काळजी करू नकोस, आपण बघू काय ते. हा, अहो बाबा, काय बोलताय? अहो, ही एकटी मुलगी कुठे गेली, काय गेली, 1000 विचार येतात डोक्यामध्ये. शिवाय तू शिऱ्या इथे नाही ना, तर त्याला पिटाळला असता. अरे शेखर, कुठे पेटाळणार होतास? हे बघा, योगिता काही रागाने घर सोडून गेलेली नाहीये. हा, ती सगळं ठरवून गेली असणार. अरे हे सांगा, तिची मैत्रीण वगैरे कोणी आहे का मुंबईमध्ये? हो हो आहे. मागे ती तिचं एक्झिबिशन बघायला गेली होती. मग कुठे राहते ती? नाही माहिती. शेखर, हे बघ, तू असं कर, ईमेल करून शैलाला विचार. हा, तिथे योगिताचे नातेवाईक कोणी मुंबईत आहेत का, म्हणजे अरविंद करते. अहो बाबा, पण शैलाला हे कळवायचं का? हो, कळवायचं म्हणजे काय? कळवून टाक, कळवायलाच हवं. हा, तिच्या मुलीचा प्रताप ते सगळं तुझ्या डोक्यावर येईल. हा, पण ती नंतर म्हणेल मला त्याच वेळी का कळवलं नाही, असं म्हणेल ती. हो, ते पण आहे.
शिवाय ते सांगतील ना ती कुणाकडे जाण्याची शक्यता आहे काय आबा? हो बरोबर. हं? हो हो करूया करूया तसं. हो करूया नाही करत. तू काळजी करू नको. शैलाला ईमेल करून टाक. हा चला हो चला. हं? भेटतो ना ईमेल करू. हो हो चला. अगं 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 काय करते? बरं करतेस का? नीट कर जरा. हा सगळं उशीर झाला ग या योगिताच्या शोधाशोधीमध्ये. नुसता उशीर, नुसती धावा धावा. मला डबा भरायच्या पोळ्या झाल्या नशीब माझ्या. आणि आई एवढं सगळं करून योगिताई कुठे गेली त्याचा काहीच पत्ता नाही. हो ना, शिर्या असता तर एव्हाना 10 ठिकाणी चौकशी करून आला सुद्धा असता. बाबांनी तर पळवलंच असतं त्याला, इथे जाऊन ये तिथे जाऊन बघ. सुटला विचारा. आणि तिथे जाऊन तरी काय दिवे लावतोय कुणास ठाऊक. तिथे काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवली. ढवळतेस ना तू जरा काय? हा आधीच योगिताने एवढा घोळ घातलाय, आता त्याचा आणि घोळ नको. बाबा तर एवढे अपसेट झालेत ना. हो कुठे आहेत? कुठे? बाहेर आहेत. फोनाफोनी चालली आहे त्यांची आणि आबांची. एकमेकांना फोन करतात आई? हो. हा सगळ्यांना फोन करतात. काय? तुमच्याकडे आलीये का? इथे आलीये का? आलीये का? आलीये का? तू हसतेस कशाला? तुला गंमत वाटते कशाला का? तसं नाही ग, पण आज सगळं चित्रच उलट झालंय. काय ते? म्हणजे आज बाबा अपसेट आहेत आणि आबा त्यांची समजूत काढतायत. हे बघ ही डायरी आणली, फोनची डायरी. हो आबा भाऊ पकडते का? रेंज पकडते? रेंज पकडते इथे या. मी भाऊ काकांना करतो फोन. या फोनवर कशाला? आपली लाईन लँड आहे ना, आपली लँडलाईन. अहो नाही हो, याच्यामध्ये फीड केला ना नंबर म्हणून. नको भाऊ काकांना नको. अख्ख्या गावात बातमी पसरेल. नको. अहो नाही आबा, पण त्यांच्याच घरी गेली असेल तर. कशी जाणार? त्यांच्या घरी तर गेली असते. ते शाली काकींचा इथं फोन नसता का आला? हा हो तेही बरं. मी श्रीपादला करतो. नको श्रीपाद नको आणि कोणी नको. मला सांगतो तुला फोन बिन काय करू नको. तू केलेस तेवढे फोन पुष्कळ झाले, आणखी नको. पण ही कुठे गेले कसं कळणार आता? काय कळायचं का त्याच्यामध्ये? बरं का शेखर, आता ऐक, ती सज्ञान मुलगी आहे. शिवाय 4 वर्ष ती हॉस्टेलला होती. ती बावळट नाहीये. तिला स्वतःचं बरं वाईट कळतं. आणि तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे माझी काळजी करू नका. म्हणजे कशाला काळजी करायची मग? हा अहो नाही हो, शैलानी जर विचारलं तर सांगू काय? मी शैलाला काय सांगायचं ते सांगतो. हा तू काळजी करू नको. तू आता जा, तयारी करून ऑफिसला जा. जा जा ठीक आहे. नाही आबा, मी काय म्हणत होतो, आज मी ऑफिसला दांडी मारून जरा घरीच राहून हे. काय खुळायची काय? कशाला घरी जायचं? तू ऑफिसला जा. अरे समजा योगी त्याला तुझ्याशीच बोलायचं असेल तर ती ऑफिसमध्ये तुला फोन करणार नाही का? हो ठीक आहे. श्यामल, आंघोळ करून जा. हॅलो. हा कौन? मनसुख भाई? नहीं नहीं, रोंग नंबर. रोंग. हूँ गंगाधर भाई छू. अहो हा शर्ट हवा होता ना तुम्हाला, आलाय तो लॉन्ड्री मधून. चला. मी आंघोळ नाही केलीत का? ऑफिसला उशीर होता ना तुम्हाला. नाही ठेव तिकडे, माझी आंघोळ नाही झाली अजून. मी का? काय झालं? नाही का श्यामल, काय मूडच नाही आज. काय झालं आता? हा खूप डिस्टर्ब झाल्यासारखं होत आहे. म्हणूनच म्हणते तुम्ही ऑफिसला का नाही जात? तिथे गेल्यावर बरं वाटेल तुम्हाला. आता असं घरी राहिलात तर तेच तेच विचार येतील आणि टेन्शन नाही करणार. हा बरं, फोन कुणाला केला? कोणालाच नाही गेला. का? आबानी करूच दिलं नाही कोणाला. म्हणाले की उगाच नको, लोकांना चर्चेला विषय होईल नसता. मग बरोबरच आहे ना. दुपारपासून सगळ्यांचे फोन सुरू झाले असते. आली का? कुठे गेली होती? तुम्ही काय करत होतात? नको जीव झाला असता. शैलाला काय कळवायचं का आता? आता आबा सकाळी सांगत होते तेव्हाच कळवून टाकायचं ना. अगं हो, पण कळवायचं काय? केवढा बेजबाबदारपणा आपला. आपला म्हणजे माझा. श्यामल, अगं शैला खरोखरची इथे आली तर तिला काय सांगणार काय आपण? माझं तर डोकंच चालत नाही. केवढा धक्का बसेल तिला. अहो शैलावांचं नाही काही नवीन नाहीये. म्हणजे आता योगेशांनी आजपर्यंत काही कमी धक्के दिलेत का? आपल्याकडे एवढे थोडे दिवस होते, केवढे धक्के दिले त्यांना. इतके वर्षात नसतील का दिले? त्यांना सवय झाली असेल एव्हाना. तुम्ही नका काळजी करू ना. हा मी आवरा ना पटकन, मी डबा भरते. हा शर्ट घालणार ना तुम्ही? का
काय तुला काय वाटतं? मला कसं कळणार? अरे कसं कळणार म्हणजे काय? तू जे योगिताच्या बरोबर होतीस ना, तुला काहीतरी अंदाज वगैरे असेल की? नाही हो, अंदाज कसा काढणार? अगं पण रात्री झोपताना ती तुझ्या सोबतच असायची ना? हो. मग मला सांग, ती तेव्हा काय बोलत होती? म्हणजे बोलत होती की गप्प होती? बोलत होती ना, खूप काहीतरी बडबडत होती. शाबास, बोलत होती ना. मग कोणाचं नाव वगैरे घेतलं असेल ना तिने? हो, नाव घेतलं ना. कोणाचं? ती म्हणाली, शलाका ऐक माझं. पुढे नाही आठवते आबा मला, मी वाचत होते ना आणि मला ना काहीच कळत नव्हतं. कळत नव्हतं म्हणजे काय? मराठीमध्ये बोलत होती ना ती? हो आबा, पण इतकं काहीतरी वेगळं बोलत होती ना, म्हणून मी दुर्लक्ष केलं. अरे लक्ष देऊन ऐकायचं, दुर्लक्ष कसं केलं? ती वेगळं बोलत होती ना, मग ऐकायचं नीट. सॉरी. सॉरी काय? आता सॉरी म्हणून काय उपयोग? माझ्या लक्षातच नाही आलं आणि मला काय माहिती पुढे असं सगळं होणार आहे. पुढे काय होणार ते माहिती असायला हवंच असं नाही, पण तुझ्यासारखी बरं का असं तल्लख राहायला हवं, तल्लख आणि सावध. हो हे बघ, समाजामध्ये याच बाबतीत असं मी म्हणत नाही बरं का, सगळ्या बाबतीत मी म्हणतोय. समाजामध्ये कान आणि डोळे, आपले हे डोळे हे उघडे ठेवून तुला वावरायला हवं, नाहीतर तू गोत्यात येशील. हा हे लक्षात ठेव. का हा शेखर तिला काय सांगणार आहे शैलाला कोण जाणे. ह्या शिऱ्याचा फोन आला होता का ग? नाही अजून. त्याला हे प्रकरण माहीत नसणार. प्रकरण गंभीर आहे, तो कसा रिॲक्ट होतो पाहायला हवं. हॅलो. हॅलो. हा कोण? आई मी शिर्या बोलतोय. अरे शिर्या, बरं झालं बाबा तू फोन केलास. काय योगिता पोहोचली का तिकडे? योगिता? हा नाही. अगं इकडे यायला निघाली का ती? नाही म्हणजे नाही नाही, मला वाटलं की. वाटलं म्हणजे? नाही नाही. याई म्हणजे कुठे निघाली आहे ती? आई काय प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, प्रॉब्लेम असा आहे बरं का शिर्या, अरे योगिता काल संध्याकाळपासून नाहीशी झाली आहे. म्हणजे? म्हणजे चिठ्ठी वगैरे लिहून ठेवली आहे तिने, काळजी करू नका म्हणून, पण मला वाटलं की ती पुण्याला परत गेली आहे. याई मी येऊ का तिकडे? नाही नाही नाही, तू येऊ नकोस शिर्या, तू तिथेच थांब बरं का, तिथेच थांब आणि तो निशू बिशू कुणी आहे ना त्याची चौकशी कर, तिथे गेली आहे का, नाही तर तिची मैत्रिणी कुणी असतील तर जरा चौकशी कर बरं का. आई आई तू घाबरू नकोस, मी सगळी माहिती काढतो आणि लगेच फोनवर कळवतो तुला. बरं आई, आबांना काय सांगितलं? त्यांना कळलंय का? अरे सगळ्यांनाच माहिती आहे, इथे काय लपून राहणार आहे का? हा, आणि हे तुला आज फोन करणारच होते रात्री, पण बरं झालं तू फोन केलास. बरं आई मी फोन करतो, मला माहिती कळली की लगेच मी कळवतो तुला. बरं तू काळजी घे हा स्वतःची बरं का, उन्हात वगैरे भटकू नकोस. हा बरं ठेवू का मी? बर बर. हा पुण्याला पण नाही पोचली? काय रे, अजून कोण आलं नाही? येतील येतील. काय रे शेखर, आज एकदम डिस्टर्ब दिसतोयस. अच्छा, स्टाफ कोणी आला नाही म्हणून? अरे येतील रे, हळूहळू येतील सगळे. अरे नाही रे बाबा, टेन्शन आहे जरा. कसलं टेन्शन? अच्छा त्या मॅनेजरचं. अरे तू कशाला दुनियाचं टेन्शन घेतोयस? तू आणि कंपनी काय ते बघेल ना. हे बघ शेखर, आपण आपल्या डोक्याला जास्त ताप करून घ्यायचा नाही. अरे ताप करून घ्यायचा नाही म्हणजे काय? अरे बाबा, भविष्याची काळजी वाटते म्हणून डोक्याला ताप करून घेतोय. मला काय हाऊस नाहीये. उद्या कंपनीचं दिवाळं निघालं ना तर टाळ लावेल कंपनी बाहेरून, सगळ्यांना घरी बसायला लागेल. अरे माझं जाऊ दे रे, माझ्या मुलांची शिक्षण तरी पूर्ण झालेत, बाकीच्यांचं काय? हो रे, माझं अजून लग्नही व्हायचंय. ते विसरा आता. कंपनी बंद पडली ना तर सगळं विसरा आता. अरे पण एवढं केलं काय त्याने? अरे पूर्वी देशपांडे साहेब होते ना, ते काय करायचे की ते सप्लायरचा माल बघून मग परचेस करायचे. हा नवीन आलेला मॅनेजर बहुतेक कमिशन बघून माल परचेस करतो. काय सांगतोस काय? अरे मला माहिती नव्हतं. पण मला सांग शेखर, हे सगळं तुला कसं कळलं? अरे कसं कळलं म्हणजे काय?
हे बघ मेहता ट्रेडर्स याचा माल अत्यंत थर्ड रेट आणि घाणेरडा असतो म्हणून आपण रिजेक्ट केला होता. बरोबर. हा दुसरा तनरेजा अँड सन्स याचे रेट कायच्या काय हाय असतात म्हणून आपण याचं टेंडरच घेतलं नव्हतं. हो. हा नवीन मॅनेजर आल्यापासून गेल्या महिन्याभरात आपण फक्त या दोघांचा माल घेतोय. शेखर हे वाईट आहे रे. अरे तेच तर सांगतोय ना मी. आणि या दोघांची बिलं मी पास करतोय रे. उद्या काय झालं तर मला उत्तर द्यायला लागणार. हे बघ शेखर, तू काय काळजी करू नकोस. यातनं मार्ग काढूया आपण. मी सचिन आणि गवसशी बोलतो. हे लफडं जरा वेगळंच आहे. वेळीच आवरायला हवं. टिपरे साहेब, तुम्हाला साहेबांनी आतमध्ये बोलवलंय. बघा आता नवीन काय गोळ घालतोय तो. आबा, शिऱ्याचा फोन आला होता बरं का. काय काय म्हणाला? नाही काय म्हणाला नाही. मी सांगितलं त्याला योगिताचं वगैरे. बरं केलंस. मग त्याची प्रतिक्रिया काय झाली? मग त्याला सांगायला हवं होतं तू जरा लक्ष ठेव तिकडे आली तर म्हणून. हो, मी सांगितलंय त्याला. तुम्हाला जेवायला वाढू ना? वाढ. या तुम्ही. या नातवंडांची काळजी कशी करावी ते कळत नाही. तो पुण्याला गेला म्हणून काळजी, ही कुण्या गावाला गेली म्हणून काळजी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी